नमस्कार. कधी कधी आपल्याला फार कंटाळा येतो आणि झटपट असं काहीतरी करायचं असतं. तर मी डाळ खिचडी केली आहे. इथे तुम्ही उडदाची डाळ घ्यायची आहे, हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे, त्यानंतर अख्खा मसूर, घरात ज्या काही डाळी असतील त्या सर्व तुम्ही यामध्ये घालू शकता. आणि हे एका मी मातीच्या भांड्यामध्ये घेतलंय आणि एक अर्धा तास मी पाण्यामध्ये हे भिजत घातलेलं आहे. त्यामध्ये वाटण्यासाठी आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरं, कांदा आणि टोमॅटो हे आपलं नेहमी घरात लागणारं वाटण आपल्याला सर्व एकत्र करायचंय. आणि याच वाटणामध्ये तुम्ही कांदा आणि टोमॅटोही टाकू शकता. तुम्हाला जर वाटणात टाकायचा नसेल तर तुम्ही वेगळाही चिरून तो फोडणीला घालू शकता. आणि छान तेलावरती फोडणी परतून झाल्यानंतर आपल्याला हे मसाले जे आपण वाटण फिरवून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचंय. वाटण घालून घेतल्यानंतर 1-2 ते 3 मिनिटं तुम्हाला मस्तपैकी असं परतून घ्यायचंय. आणि वाटणाला तांबूस रंग आल्यानंतर यामध्ये बिर्याणी मसाला किंवा गोडा मसाला तुम्ही वापरा, लाल तिखट आणि धणे पावडर एवढ्या 3च मसाल्यांवरती मीठ टाकून ही मस्त तुम्ही खिचडी परतून घ्या आणि छानपैकी पाणी घाला. यामध्ये नेहमी आपण वटाणे किंवा इतर भाज्या वापरतो, पण या खिचडीमध्ये तुम्ही फक्त शेंगदाणे टाका. इथं कुठलंही आपण चिराचिरीचं काम केलेलं नाहीये. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि मस्तपैकी त्यामध्ये थोडं कोमट पाणी घालायचं आणि उकळायला ठेवून द्यायचंय. एक 10 ते 15 मिनिटांनंतर भाताला अशी छान उकळी येते आणि लपतपीत अशी डाळ खिचडी आपली तयार होते. तर पहा, आपण एक 10 मिनिटं याला मस्त परतून घेऊयात. तुम्ही पाहू शकता इथे मी आता झाकण ठेवून देणार एक 15 मिनिटांसाठी आणि मस्त अशी याला उकळी आलेली आहे. तर अशी ही डाळ खिचडी अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होते. नक्की करून पहा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.